मंत्री नितेश राणेंना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कान पिचक्या दिल्यात। वक्तव्य करताना जरा भान ठेवलं पाहिजे असं दादांनी म्हटलंय। तर संजय राऊतांनी देखील राणेंचा समाचार घेतला। इतिहास बदलण्याची प्रक्रिया गंभीर आणि घातक असल्याचं त्यांनी म्हटलंय। शिवरायांच्या सैन्यात कुणीही मुसलमान नव्हता असा दावा नितेश राणेंनी केला होता। त्यातले काही काटे आहेत सांगण्याचं की नाही, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते तिकडे, उगाच टेप रेकॉर्डर चालवतात। स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिलं नाही। हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। की मी दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदा अडचणीत येणार नाही ह्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे। म्हणजे ज्यांना देशाच्या बद्दल एक प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतात आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते। दारुगोळा कोण सांभाळत होता त्यांचा कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील। आणि त्याच्यामुळं त्यांनी का असं वक्तव्य केलं, त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही। शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते मी नावं घेत नाही। या बखरी चाळाव्यात वाचता येत असेल तर कोणी समजून घ्यावा इतिहास आणि मग इतिहासावर बोला। इतिहास बदलण्याची ही जी काय प्रक्रिया सुरू आहे ही अत्यंत गंभीर आणि घातक आहे। प्रधानमंत्री मोदी यांना मी पत्र लिहिणार आहे आता की या लोकांना आवरा, नाहीतर तुमच्यावरती दुसरा फाळणीचा ठपका येईल मोदींवरती।